हॅलो डिअर फ्रेंड्स अँड वेलकम टू आवर चॅनल पार्ट टू ग्लोरी. आज आपण शिकूया स्टँडर्ड 10 SSC बोर्डचा पोयम नंबर 1 वेअर द माइंड इज विदाउट फिअर. तर हा पोयम त्याचे रायटर आहेत रवींद्रनाथ टागोर अँड ही वॉज द ऑथर ऑफ गीतांजली and he has won a Nobel Prize in Literature in 1930. So let's go to the first para. तर फ्रेंड्स, आपण आपल्या चॅनलवरती इंग्लिश शिकवणार, इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करणार, बट इन मराठी. ओके. ऍक्च्युली खूप स्टुडंट्सला इश्यू असतो की त्यांना इंग्लिश वाचता येतं बट त्यांना समजत नाही कधी कधी. सो we are going to help you to understand in a very better way in your own language, Marathi. So let's start the first verse. Where the mind is without fear and the head is held high, where knowledge is free, where the world has not broken into fragments by narrow domestic walls, where words come out from the depth of truth, where tireless striving stretches its arm towards perfection. ओके. आता ही जी फर्स्ट लाईन आहे त्याचा मिनिंग बघूया. तर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. ओके. आता जेव्हा आपलं मन फ्री असतं, भीती नसते, तेव्हा आपण अभिमानाने चालू शकतो, गर्वाने चालू शकतो. तर हे ह्या सेंटेन्सचं मिनिंग आहे. Where knowledge is free, where the world has not been broken into fragments. Where knowledge is free म्हणजे ज्ञान हे आपल्या इकडे फ्री असायला हवं, मोफत असायला हवं. Where the world has not been broken up into fragments. फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे. आता वर्ल्डला आपण तुकड्यामध्ये तर नाही तोडू शकत, बट हा इकडे कवीचं म्हणणं हे आहे, फ्रॅगमेंट्स म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये जेवढे डिफरन्सेस आहे, बेसिस रिलिजन, कास्ट, क्लास, कलर, म्हणजेच धर्माच्या बाबतीत, जातीच्या बाबतीत, रंगाच्या बाबतीत खूप सारे भेदभाव आहेत. तर कवी हे म्हणतायत की हे सगळं आपल्या जगातून, आपल्या कंट्रीमधून म्हणजे इंडियामधून हे काढून टाकायला हवं. ओके. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. नॅरो डोमेस्टिक वॉल्स म्हणजे जे नॅरो थिंकिंग असतं, जे डिवाइड करतं आपल्या सोसायटीला. ओके. तर ते काढून टाकायला हवं आपल्या सोसायटीमध्ये. वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. म्हणजे आपण बोलतो ते प्रत्येक शब्द खरं असायला पाहिजे. Where tireless striving stretches its arm towards perfection. Tireless म्हणजे न थकता, न दमता. Striving stretches its arms towards perfection. म्हणजे जेव्हा आपण खूप कष्ट घेतो तेव्हा आपल्याला परफेक्शन मिळतं, तेव्हा आपल्याला आपल्या कामात सक्सेस मिळतं. ओके. नेक्स्ट लाईन. Where the clear stream of reason has not lost its way. Stream of reason. Stream म्हणजे जे प्रवाह असतो पाण्याचा त्याला म्हणतात स्ट्रीम. इन द डिअरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट्स. म्हणजे कवीला हे म्हणायचंय की जी स्ट्रीम असते, जे मधून मधून फाटे फुटतात, म्हणजे ज्याच्यातून पाणी वाहतं, तर एखाद्या ते डेझर्ट मध्ये जाऊन सुकायला नको. म्हणजे ते आपलं वर्णन करतायत की आपण असं असं चाललो पाहिजे की डेझर्ट असू दे किंवा एम्प्टी लँड असू दे किंवा आपल्या आयुष्यात किती पण डिफिकल्टीज असू दे, आपण त्याच्यातून बाहेर यायला पाहिजे. कशामुळे? आपल्या गुड हॅबिट्समुळे. सो वी शुड अवॉइड ऑल द डेड हॅबिट्स. ओके. वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी. बाय दी म्हणजे गॉड. into ever widening thought and action. एव्हर वाइंडिंग म्हणजे ओपन माइंडेड थॉट अँड ऍक्शन. आपण आपली कंट्री ओपन माइंडेड हवी, विचार मोठे असायला हवे. ओके. इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवे. हेवन ऑफ फ्रीडम म्हणजे जिथे सगळं काही फ्री असेल, जे पण आपण पहिल्या आणि सेकंड वर्स मध्ये बघितलं ते सगळं असेल. देअर माय फादर. आता माय फादर म्हणजे कोण? म्हणजे देव. ओके. लेट माय कंट्री अवे. तर ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या देशासाठी केली आहे. आणि हे देशासाठीच नाही तर पूर्ण जगासाठी पण हे ही जी पोयम आहे हे एक उदाहरण आहे की माणसाने कसं असायला पाहिजे, एखाद्या कंट्रीने कसं असायला पाहिजे, जगाने कसं असायला पाहिजे. ठीक आहे फ्रेंड्स.
तर आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल आणि समजलं असेल. जर तुम्हाला काहीही डाऊट्स असेल किंवा मी जरा फास्ट जात असेल तर प्लीज कमेंट्स मध्ये सांगा, किंवा काही हेल्प लागेल तर बिंदास सांगा. आय विल डू हेल्प. ओके, लेट्स मूव्ह टू द इंग्लिश वर्कशॉप. ओके, तर इथे क्वेश्चन दिले आहेत. In your notebook, write down lines from the poem as a proof for the following. Tagore wishes for a nation where people are truthful. आता कोणत्या लाईन मध्ये हे दिलं आहे की आपले जे देशाचे नागरिक आहे ते ट्रुथफुल असायला पाहिजे, खरे असायला पाहिजे. सो आय हॅव रिटन आन्सर हियर where words come out from the depth of truth. तर ही सेंटेन्स आहे ज्याच्यात त्यांनी हे दिलंय, ट्रुथफुल दिलंय. ओके, the poet would like everyone to work hard to reach their goal and in the long run to reach perfection. तर इथे दिलेलं आहे where tireless striving stretches its arm towards perfection. आता तुम्ही बघा, असे जेव्हा क्वेश्चन्स येतात ना, तुम्हाला दोन बेनिफिट्स असतात. एक तर तुम्हाला त्या सेंटेन्सचं पूर्ण एक्सप्लेनेशन क्वेश्चन मध्येच मिळतं. तर जेव्हा तुम्ही ह्याच्या नंतर जे क्वेश्चन्सचे आन्सर देणार ना, ते तुम्ही इकडून पण ग्रॅब करू शकता की त्या सेंटेन्सचा अर्थ काय होता. जर तुम्हाला कळत नसेल एक्झामच्या वेळेला, पटकन तुम्हाला आन्सर मिळत असेल, सो यू कॅन टेक हेल्प. तर जेव्हा पण तुम्ही एखादा पेपर सोडवताना तेव्हा एकदम लक्ष देऊन वाचा की क्वेश्चन मध्ये पण कधी कधी आन्सर्स असतात. So be careful because this is your SSC board exams. So you need to be careful in everything you do. ठीक है? Next, the poet wishes that everyone in his country holds his head high in dignity. तर ही फर्स्टच लाईन आहे ना, where the mind is without fear and head is held high. ही पोयमची फर्स्ट लाईन आहे, तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये चेक करू शकता. The poet dreams of a nation where knowledge should be free for all. इथे, where knowledge is free. The poem is a prayer. Into the heaven of freedom, my father led my country away. आता मी सांगितलं ना तुम्हाला, माय फादर म्हणजे गॉड. सो इट इज अ पोयम जे रवींद्रनाथ टागोर आहे, त्यांनी ही पोयम टाइप मध्ये लिहिली आहे. ओके, रीड द कॉलम केअरफुली अँड मॅच द एक्सप्रेशन विथ देअर मीनिंग. तर हे मीनिंग शोधायचे. द हेड इज हेल्ड हाय. आता ह्यातून कोणता मीनिंग आहे? हेड इज हेल्ड हाय म्हणजे आय थिंक दिस वन, अ पर्सन विथ सेल्फ रिस्पेक्ट अँड प्राऊड ऑफ पोझेसिंग इट. लेट्स सी. तर ए चा आन्सर आहे सी. आय एम राईट. ओके, नेक्स्ट, नॅरो डोमेस्टिक वॉल्स. नॅरो डोमेस्टिक वॉल्स आय थिंक नॅरो माइंडनेस असायला हवं. ओके, ऍक्च्युली हे मीच आन्सर लिहिले, सो आय नो. You can guess. Knowledge is free. Knowledge is free means education is given to all. Next, depth of truth. Depth of truth means sincerity of heart. B1. Okay. Mind without fear. A fearless person. A. Stretches its arm. Aim at perfection. Clear stream of reason. It is G. Clear thinking. Okay. Dead habits. F. Dried up infertile land. And next, ever winding thoughts and action. I. Broadening the outlook and